मावशी नमस्ते. मोठ्यानं बोला जरा. नमस्कार. नमस्कार. नाव कसं तुमचं? सुवर्णा दत्तात्रय गिरीबुवा. सुवर्णा दत्तात्रय गिरीबुवा. गाव? गाव पूर. कूर. हां. बर, काय त्रास होता तुम्हाला? माझं लग्नीकडनं ब्लड जायचं आणि तिथं अशा गाठी व्हायच्या आणि ते माझ्या पोटात दुखायचं, पायपला तटायचं बर. आणि ते गाठीमुळं मला लई त्रास होता. मी 4-5 लाख रुपये घातले तरी मला कुठं कमी आलं नाही. किती लाख? 4-5 लाख रुपये. कधीपासून हा त्रास होता? तरी दिवाळी दसरा झाल्यानंतर 10 ऑक्टोबर पासून चालू होतं बघा. 10 ऑक्टोबर पासून चालू आहे. सगळ्या दवाखान्यात मला घेतलं नाही कोणी. बर. असं जाईल तिथं माझ्या वीत नाही म्हणून असं 5-6 दवाखान्यात पैसे लावूनच द्यायचं. हा. पैसे 30-40 घ्यायचं, हा. लावून द्यायचे. एक हा. जागी 2.5 लाख रुपये घेतलं, लावून दिलं. हा. मग त्याच्यानंतर कुठंच कमी येईना. मग मालक आमचं म्हणाले आता काहीतरी होते तिकडं. हा. मरली जगली बघूया म्हणले, घरात नेऊन टाकूया. हा. मेजर साहेब आम्हाला भेटलं त्याने. आणि मेजर साहेब तुमचं नाव काय? विलास पाटील. बर. हे मेजर साहेबांनी तुम्हाला भेटल्यानंतर हे आता मेजर साहेब मालकाशने आमच्या भेटलं. हा. आणि मग त्यांचं काहीतरी बोलणं झालं असं. हा. मग मेजर साहेब येऊन घरातनी येऊन मला बघून गेलं. हा. तेव्हा माझी अशी बॅग रक्तान भरायची. हा. रक्तान भरायची म्हणाले तर आमचे एक डॉक्टर आहेत हा. आयुर्वेदिक, बघूया आता काय होतं असं म्हणालं. आणि मग ते त्याच्यावर महिना गेला, मी सोसलं. हा. महिन्यानंतर डॉक्टर आले. हा. डॉक्टर आल्यानंतर सगळे बघितलं, मला कॅम्प्युटरवर सगळं दावलं, आम्हाला घरात मुलं असली सुनला आम्हाला. आणि त्याच्यानंतर औषधं चालू केली. 1 महिना झाला आता. हा. ते कमी आलं माझं ब्लड. हा. आता कधीतरीच जरा जाते, नाहीतर नाही. म्हणजे आता 1 महिन्याची जी तुम्ही आता ही आयुर्वेदिक औषधं घेतलाय, ह्या पामोसाच्या आयुर्वेदिक औषधाच्या मधून तुम्हाला 1 महिन्यामध्ये 100% मधलं किती टक्के फरक वाटतोय? लांब 5 पैसे राहिले बघा आता. 5 पैसे म्हणजे 95% तुम्हाला कमी फरक आहे, 5 कमी पैसे आहे. राहिले. एवढं माझे आता पाईप निघली आणि हे जरासं आता कधीतरी आज जातंय. आता आज ही तुम्ही पाईप घालून बदलून आलाय, आलाय, हो. परत बदलून आलाय म्हणून हे आता जायला थोडं लागलंय. जायलंय. बरं, ह्याच्यापूर्वी किती जात होतं? चालूच होतं, बंद नाही. लग्मी ही दिसतच नव्हती. हा. डॉक्टरांनी लय प्रयत्न केले की लग्मी येशील ते लावानी येऊन दे म्हणून. हा. इरिकृष्ण लावलं, काय लावलं. हा. आता आले म्हणायची ते इरिकृष्ण भरलं की त्यात एक कळ आले म्हणलं की सगळं इरिकृष्ण मग हे आयुर्वेदिक औषधामुळे तुम्हाला खूप फरक पडलेला आहे. खूप फरक मग पडला. तुमच्यासारखे असे पेशंट असतील की ज्यांना असा त्रास असेल तर अशा पेशंटांना तुम्ही आयुर्वेदिक औषधाबद्दल काय सांगाल? मला आयुर्वेदनच कमी आलंय, दवाखान्यात कमी आहे नाही असंच सांगतोय मी बरं सगळ्या. बरं, ठीक आहे. धन्यवाद, आभारी आहे. जे काय पथ्याने औषध आहे ते व्यवस्थित घ्या. थँक्यू.